म्हाडा कर्मचाऱ्यांना आता विम्याचं सुरक्षा कवच. सेवेत असताना कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 1 कोटी अपघाती विम्याच्या माध्यमातून मिळणार, तर नैसर्गिक मृत्यू झाल्यास 10 लाखांची भरपाई मिळणार. पुण्यात महापालिकेच्या चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना पालिका आर्थिक मदत करणार. याबाबतचा प्रस्ताव तातडीनं स्थायी समितीत सादर करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश. वनक्षेत्रामध्ये वाढ होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा 3रा क्रमांक, मध्य प्रदेश प्रथम तर अरुणाचल प्रदेश 2ऱ्या स्थानी. परदेशी शिक्षणासाठी अल्पसंख्याकांना शिष्यवृत्ती मिळणार. कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावं, तसंच अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं. नांदेडमध्ये 16 ते 20 डिसेंबर दरम्यान कुष्ठरुग्ण शोध मोहीम पार पडली. या मोहिमेमध्ये जिल्ह्यामध्ये 25 कुष्ठरुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू. साईंच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी दुग्धाभिषेक टाळा, तज्ज्ञ समितीचा संस्थानाला सल्ला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातील तज्ज्ञांच्या पथकाकडून साईंच्या मूर्तीची पाहणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.